नमस्कार, टॉप 10 न्यूज मध्ये आपलं स्वागत। वळूयात बातम्यांकडे। राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता प्रकरणात अजित पवार गटाला धक्का। तुम्हाला अपात्र का करू नये असा सवाल सुप्रीम कोर्टाने अजित पवार व त्यांच्या 41 आमदारांना विचारला आहे। तशी कोर्टाने त्यांना नोटीस देखील काढली आहे। शिवसेना व राष्ट्रवादी अपात्र प्रकरणावर आता एकाच दिवशी सुनावणी होणार। कामिका एकादशीच्या पार्श्वभूमीवर 31 जुलै रोजी नेवास येथील पैस खांबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी श्रीरामपूर शेवगाव रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक 30 व 31 जुलै रोजी पर्यायी मार्गाने वळवण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जारी केले। सरकारची स्पष्ट भूमिका आहे की जातीय वादावरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये। ओबीसी समाजाला मराठा समाजाला न्याय देणं ही आमची भूमिका आहे। आम्हाला राज्यात जातीय सलोखा राखायचा आहे, पण काहींना राजकीय पोळी भाजायची आहे। निवडणुकीत राजकीय पोळी भाजण्याच्या हेतूने काही लोक वागत आहेत, असा टोला प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांना लावलाय। दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याच्या चौकशीत अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सूत्रधार असल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केलाय। आषाढी एकादशीची वारी करून घरी परतण्यापूर्वीच दिंडी प्रमुखांच्या बँक खात्यात प्रत्येकी 20,000 रुपये जमा झालेत। आषाढी वारीतील 1,500 दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी 3 कोटींचे वितरण करण्यात आले। पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरे आक्रमक झालेत। राज्याला एक मुख्यमंत्री तर 2 उपमुख्यमंत्री आहेत। एक उपमुख्यमंत्री तर पुण्याचे आहेत आणि ते शहरात नसताना धरण वाहू लागलंय, असा शब्दात राज ठाकरे यांनी अजित पवारांचा चिमटा काढलाय। राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय। दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता या सर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज येथे दिले। पुणे शहरातील पुना हॉस्पिटलच्या पुलावरून एक मुलगा मुठा नदीच्या पाण्यात पडल्याची घटना घडली आहे। आज सायंकाळी 5:18 सदाशिव पेठ मधील पुना हॉस्पिटल येथील पुलावरून एक मुलगा पाण्यात पडल्याची घटना घडली। या मुलाचं वय अंदाजे 12 वर्ष सांगितलं जातंय। अग्निशमन दलाकडून 2 पथके रवाना करण्यात आली असून शोध कार्य सुरू आहे। महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडेजी यांचे सागर निवासस्थानी स्वागत केले। राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि सत्कार देखील केला। त्यांना पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना हायकोर्टाने समन्स बजावले आहे। 2 सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। रवींद्र वायकर यांचा विजय रद्द करण्याच्या मागणीसाठी अमोल कीर्तीकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती।